कडून आकर्षक करंडक सौजन्य आणि उत्कृष्ट गोलंदाजाकरिता आदरणीय श्री विलास रघुनाथ पाडोसपाडा यांच्याकडून आकर्षक करंडक सौजन्य सर्व दात्यांचे मनस्वी आभार. प्लेअर ऑफ द मॅच चा अवॉर्ड आपण वितरित करणार आहोत. मी विनंती करतो या स्पर्धेच्या माध्यमातून सामन्याला या ठिकाणी सुरुवात. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी फलंदाजी करणारा संघ आई एकवीरा पोळे आपल्याला पाहायला मिळतोय. इन ऍक्शन क्षेत्ररक्षण करणारा संघ मैदानाच्या आतमध्ये किंग शिवाजी. उलट स्वरूपातील चेंडू फक्त दिशा प्रदान केलंय या फटक्याला आणि या चेंडू सरळ कन्वर्ट होतोय तो सीमारेषा पलीकडे. चौकारासाठी दाखल दिनेश सुतार. काय जबरदस्त खेळाडू. टेनिस बॉल क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरील क्रिकेटच्या परिपटलावरील एक कार्यसम्राट महानायक दिग्गज कलाकार म्हणून 2019 मध्ये मिनी बाईक सायकल आपल्या नावावर ज्याने पालघर नंडोरेच्या मैदानामध्ये केली होती तो खेळाडू 324 धावा 364 धावांचा सैराट त्याच्या बॅटमधून आला होता. असं मोठं नाव सद्यस्थितीमध्ये इन ऍक्शन फलंदाजाच्या भूमिकेमध्ये. आणि मिनी सायकल म्हटलं की लगेच अविनाश राजू पवार यांचा देखील चेहरा डोळ्यासमोर येतो. यंदाच्या वर्षामध्ये मला तरी वाटतं त्यांच्या प्रांगणामध्ये जागा शिल्लक राहिली नसेल. इतक्या सायकल्स ते आपल्या नावे करू लागलेत. जिल्हा परिषद प्रीमियर लीग मध्ये आपण पहिली सायकल पाहिली. त्यानंतर आदिवासी महामेळावा नंडोरे या ठिकाणी दुसरी सायकल प्लेअर ऑफ द सिरीज च्या माध्यमातून मिनी बाईक त्यांच्या नावे. आणि जसं आपण क्रिकेटमध्ये भरपूर बायकरमॅन पाहिलेले आहेत तसे पालघर तालुका पूर्व विभागामध्ये सायकलमॅन कोण असेल तर ते आहेत अविनाश राजू पवार ब्रँड ऑफ हलोली. धावांची टोटल प्रोग्रेस कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत 5 या अंकावर 3 चेंडूंचा खेळ संपन्न झालेला आहे. आदरणीय सन्माननीय साजिदजी खतीब माजी उपसरपंच मनोर ग्रामपंचायत आणि विद्यमान सभासद मनोर ग्रामपंचायत सरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. साहेब आपलं सर्वप्रथम आम्ही मनस्वी स्वागत करतोय STMPLच्या माध्यमातून. आपण या ठिकाणी आलात उपस्थित राहिलात त्याबद्दल आम्ही आपले शतशः ऋणी आहोत. आणि मी विनंती करेन भारतीय संस्कृती पद्धतीने अर्थातच अतिथी देवो भव आदरणीय अविनाशदादा राजू पवार या स्पर्धेचे सचिव आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय साजिदजी खतीब यांचा शुभ सन्मान आपण परिपूर्ण करावा. एक दर्जेदार व्यक्तिमत्व लेजंड पर्सनॅलिटी म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते आणि एक आख्यायिका म्हणून ज्या व्यक्तिमत्वाकडे पाहिलं जातं. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून लाईव्ह ऍक्शन मध्ये जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय सन्माननीय साजिदजी खतीब माजी उपसरपंच मनोर ग्रामपंचायत तथा विद्यमान ग्रामपंचायत सभासद मनोर ग्रामपंचायत यांचा शुभ सन्मान अविनाशदादा राजू पवार या स्पर्धेचे विद्यमान सचिव यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल आणि स्नेहाचं पुष्पगुच्छ देऊन आम्ही करीत आहोत. साहेब या फुलांप्रमाणेच आपण हसत राहा फुलत राहा आणि इतरांच्या आयुष्यामध्ये सुगंधाची उधळण देखील करत राहा हा मौलिक संदेश आम्ही देत आहोत. आणि आदरणीय साजिदजी खतीब यांना मी विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच चा अवॉर्ड देखील वितरित करावा. हा महत्वाचा मान आपण उमेश वावरे जो अकोले या गावातून बिलॉंग करतोय आणि आज किराट गट खुश असेल अकोली गाव खुश असेल ज्या पद्धतीने कामगिरी राहिली. खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल उमेश वावरेचे आणि संघमालक देखील खुश आहेत. अर्थातच नितेश तरे यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपीजचं कॅश प्राइज उमेश वावरेच्या अद्वितीय फलंदाजीसाठी आलेला आहे. आणि एकतर्फी त्याने सामना मात्र जिंकून दिला आपल्या संघाला. अकोली का टायगर अभी जिंदा है हेच दर्शवून दिलं. मेगा स्क्रीन वरती आपण पाहू शकाल उमेश वावरे ब्रँड ऑफ अकोली. आणि हा अकोलीचा वाघ ज्याने क्रिकेटचं जंगल पूर्णपणे नेस्त नाबूद करून सोडलं. शिकार केली भल्या भल्या गोलंदाजांची अद्वितीय खेळी. वेल डन. आणि पुढील वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा. आदरणीय साजिदजी खतीब आपण पुनश्च एकदा मुख्य व्यासपीठावरती विराजित व्हावं आपले मनस्वी आभार. चला आपण वळूयात मैदानाकडे. 19 धावा फलकावर 19 रन्स पहिले षटक प्रगती पथावर. प्ले अँड मिस. पहिल्या षटकाचा खेळ येथे संपन्न झालाय. 19 धावा फलकावरती सजलेले आहेत. 19 रन्स. देऊयात डीजेला काही सेकंदांसाठी संधी. बोलूयात नेक्स्ट ओव्हरकडे.
धन्यवाद डिस्क जॉकी मुकेश दादा गोवारी खूप व्यस्त आहेत या स्पर्धेला साकारण्यासाठी. हेमंत दादा गोवारी यांना आपण पाहू शकाल, हे बिझी असणार आहेत आणि येणाऱ्या 5 दिवसांमध्ये आपल्या आईला, बाबांना, आपल्या सौभाग्यवतीला, मुलांना, बाळांना वेळ मात्र कमी देतील, परंतु जास्त वेळ या स्पर्धेसाठी आपल्या समाज बांधवांसाठी त्यांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतो. आणि येणाऱ्या 5 दिवसांमध्ये पूर्णपणे व्यस्त आणि घामाने ओथंबलेले हे चेहरे आपल्याला पाहायला मिळतात. तुमच्या कष्टांना अपार यश मिळो. आदरणीय साजिदजी खतीब, मनोर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच महोदय तथा विद्यमान सभासद यांकडून STMPL च्या या 7व्या हंगामासाठी तब्बल 3000 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी लाभलेला आहे. मंडळ जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचे शतशः आभार व्यक्त करीत आहेत. खूप खूप धन्यवाद. गोलंदाज मार्कवर अनिल गणेशकर. सुंदर पद्धतीने आपण बघू शकाल क्षेत्र रक्षण त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. अजय धानवा ब्रँड ऑफ मासवण याच्या सुरक्षित उंजळीमध्ये विसावणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. STMPL 2024 सीझन 7 चा हा रणसंग्राम महाथरार, क्रिकेटची रणधुमाळी, क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटचं गंगाजळ, क्रिकेटचं कुरुक्षेत्र मनोर हात नदी जवळील या ऐतिहासिक मैदानावर अनिल गणेशकर पुढील चेंडू घेऊन उजव्या हाताने. स्ट्रेट बॅटचा व्यापार आहे आणि ही स्पेशालिटी आहे दिनेश सुतारची. हा एक टेक्निकल साऊंड सिस्टम असलेला खेळाडू आहे. काय जबरदस्त बॅटचा फ्लो बघायला मिळतो. या खेळाडूची चर्चा आहे. पालघर जिल्ह्याचा जर आपण विचार केला मित्रांनो, तर पालघर जिल्ह्यामध्ये 1008 गावे आहेत आणि 3818 पाडे आहेत. आणि त्या 3818 पाड्यांमध्ये चर्चा आहे दिनेश सुतारची, कारण या फलंदाजाकडे तंत्र आहे. टेक्निकल फलंदाजी कशी करावी हे मात्र दिनेश सुतारला खूप चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे. सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या हेअरस्टाईलमुळे जो प्रसिद्ध झाला पालघर डिस्ट्रिक्टमध्ये, आणि आताच्या काळामध्ये स्वतःचा खेळ, स्वतःचं कौशल्य, स्वतःचं नैपुण्य, स्वतःचा तरबेजपणा, स्वतःच्या कसोशीने, स्वतःच्या घामाने मात्र खऱ्या अर्थाने स्वतःचं नाव त्याने मोठं केलंय. सुंदर फटका. पंचांचे संकेत आहेत नो बॉल +4, 5 धावा. धन्यवाद डिस्क चॉकी. दिनेश सुतारच्या बॅट मधून बघा, चेंडू खराब होता, नो बॉल होता, आणि ज्या अर्थी नो चेंडू आहे त्या अर्थी फ्री हिट तर येईल, कारण मुंबई क्रिकेट असोसिएशन रूल्स अँड रेग्युलेशन्स मध्ये मात्र कंडक्ट करण्यात आलेले आहे एव्हरी नो बॉल शुड बी अ फ्री हिट. आणि येणारा चेंडू हा मात्र सूट सवलत कमिशनने खऱ्या अर्थाने भरलेला आहे. यावेळेस पुन्हा एकदा लॉंग लेगला सजवला गेलाय दिनेश सुतारच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षक बाग मिल्का बागची आठवण करून देतोय क्रिकेटमध्ये. फुटबॉलचा अंतर्भाव, सुंदर क्षेत्ररक्षण, क्रिस्टियानो रोनाल्डोची काही क्षणांसाठी आठवण यावी. लिओनेल मेसी, काय 2023चा तो ऐतिहासिक मात्र विश्वकरंडक उचलला गेला त्याच्या माध्यमातून, आणि त्याची देखील आठवण काही क्षणांसाठी करून देतात क्षेत्ररक्षक. धावांची टोटल जाऊन पोहोचले फलकावर 3 30 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना आई एकविरा पोळे, एका बाजूने दिनेश सुतार, त्याच्या साथीने दिनेश डगला, असे 2 फलंदाज पहिल्या विकेट करिता अभेद्य भागीदारी रचत असताना पाहायला मिळते. गुड पार्टनरशिप, चांगली भागीदारी या ठिकाणी पाहायला मिळते. अनिल, ओहो, यावेळेस मात्र दांडी 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 गुल. फर्निचर डिस्ट्रॉइड, फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. काय जबरदस्त चेंडूची पिचिंग बघायला मिळाली. अनिल गणेशकर ब्रँड ऑफ 10, आउटस्टँडिंग पीस ऑफ बॉलिंग, क्वालिटी बॉलिंग. जसप्रीत बुमराची काही क्षणांसाठी आठवण यावी, ज्या पद्धतीने त्याने ऑलिपॉपला बाद केलं इंडिया वर्सेस इंग्लंड या सिरीज मध्ये. ऍब्सोल्युटली क्लास बॉलिंग. साई भोईर यांचं देखील या ठिकाणी चालय शुभागमन. ब्रँड ऑफ कोवाडे, दर्जेदार अष्टपैलू खेळाडू, त्यांचा मी या मुख्य व्यासपीठावर सहर्ष
स्वागत करीत आहोत सूर्या प्रीमियर लीग या स्पर्धेचे प्रेसिडेंट अध्यक्ष महोदय म्हणून त्यांची ख्याती पाहायला मिळते आणि सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आगतम स्वागतम सुस्वागतम. धावांची संख्या जाऊन पोहोचली फलकावरती आपण पाहू शकाल 31-31 धावा. मुकेश वांगड आमच्या साथीने सध्या गुणलेखकाची भूमिका अदा करतात. या स्पर्धेला जबरदस्त सहकार्य त्यांच्या माध्यमातून. बेस्ट वर्सेस बेस्ट दिनेश सुतार वर्सेस अनिल गणेशकर इन ऍक्शन. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय दिनेश सुतारच्या बॅट मधून डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. 2 धावा परिपूर्ण. तिसऱ्या धाब्यासाठी वळालेत फलंदाज, परंतु ऐन वेळी त्या ठिकाणी मागे परतावं लागेल. षटक जर आपण पाहिले तर अधिकृत स्वरूपामध्ये 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर 33 धावा या फलकावर. ऐकूया डीजेला डोळ्यात सामन्याकडे. डीजे वेलकम बॅक. 2 षटकांचा खेळ संपन्नतेकडे वळालाय. खूप चांगली सुरुवात मिळाली आई एकविरा पोळे संघाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर सुशांत सौरा. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर मिस्टर जयेश भोईर आपल्या षटकामधील व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी घेऊन आणि ज्याच्याकडे मासवन एक्सप्रेस म्हणून पाहिलं जातं. चांगला आणि दर्जेदार गोलंदाज म्हणून ओळख राहिलंय. 2022चं कॅलेंडर इयर ज्याने गाजविलं होतं आणि प्लेयर ऑफ दी सिरीज म्हणून STMPL आपल्या अक्षामध्ये खऱ्या अर्थाने कोरले होती. तोच खेळाडू पाहायला मिळतोय मिस्टर जयेश भोईर, ब्रँड ऑफ मासवण एक्सप्रेस. यावेळेस बॅट चेंज घेऊन चेंडू सरळ निघून जातोय अजय दानवा यांच्या सुरक्षित उंजळीमध्ये. फलंदाज सुशांत सौरा, ब्रँड ऑफ नानिवली, स्वस्तामध्ये तंबूच्या आसऱ्याला परतला गेलाय. कोण हाकेला धावणारी, नवसाला पावणारी, कारल्याच्या डोंगरावर विराजित झालेली आगरी कोळी बांधवांच्या अवघ्या महाराष्ट्राची जननी अर्थातच आई एकविरा मातेला मानवंदना या गीताच्या माध्यमातून देत आहोत. ओळ्या सामन्याकडे सुंदर आणि अद्वितीय स्वरूपामध्ये गोलंदाजीचं पृथक्करण मासवण एक्सप्रेस जयेश भोईर आपला क्लास दर्शवत असताना पाहायला मिळतोय. न्यू बॅटर इन झालाय नवीन फलंदाज मिस्टर विजय सुतार. आणि विजय सुतार या खेळाडूची ओळख काय राहिलंय? गेल्या 10 वर्षांचं क्रिकेट जर आपण उलगडून पाहिलं तर पहिल्या चेंडूपासून षटकार खेचून सुरुवात करणारा फलंदाज, ब्रँड ऑफ तांबड माळ अर्थातच विजय सुतार. हा फलंदाज जास्त वेळ शांत राहू शकणार नाहीये, कारण स्पेशालिटी राहिले ती ओळख राहिलंय. प्रत्येक सामन्यामध्ये एक पिंच हिटरची भूमिका विजय सुतार याने अदा केलेली आहे गेल्या 7ही हंगामांमध्ये. 2 संघांमध्ये सुरू असलेली ही महत्वपूर्ण लढत. एका बाजूने आदरणीय लक्ष्मणजी सुतार आणि आदरणीय सुदामजी भगत यांचा संघ जो फलंदाजी करतोय आई एकविरा पोळे, आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळणारा संघ किंग शिवाजी आपल्याला पाहायला मिळतोय. आदरणीय सन्माननीय कमलाकरजी दळवी प्रेझेंट हा संघ क्षेत्ररक्षण करतोय. गोलंदाज वन्स अगेन प्ले अँड मिस. चांगलं षटक हाताळला गेलाय, चांगली गोलंदाजी झाली या षटकामध्ये. आणि आपण पाहिलं इंडियन क्रिकेटसाठी मान उंचावणारी घटना घडली ती 2024च्या कॅलेंडर इयरमध्ये. वन डे फॉर्मॅट, T20 फॉर्मॅट अँड टेस्ट फॉर्मॅट. जसप्रीत बुमराह ICC रँकिंग नंबर 1. चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली तर आतापर्यंत ॲक्युरेट 5 चेंडू फेकून झालेले आहेत. शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज
ऑन साइडला शॉट ऑफ द डे दिनेश सुतारच्या बॅट मधून क्रिकेटचं मादक अनुवादक सौंदर्य दर्शवणारा लावण्य खणी अभिजात षटकार 6. चला पाणी जाऊ द्या मैदानामध्ये. धन्यवाद. डिस्क चॉकी. दोन संघांमध्ये सुरू असलेली अत्यंत महत्वपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळते. एकवीरा पोळे वर्सेस किंग शिवाजी. क्रिकेटचा हा खेळ बस ग्लॅमरस स्वरूपामध्ये. पंच काय सांगतायत? धावांची टोटल प्रोग्रेस कार्डवरती जाऊन पोहोचले ती 42-42 या अंकावर. खूप सुंदर पंचांची भूमिका. आदरणीय गजानन हिरेकर ब्रँड ऑफ नाला सुपार आपल्याला पाहायला मिळत आहेत. विरल नायर मुंबई विभागातून बिलॉंग करणारे हे दर्जेदार पंच. आता हे नाव फक्त पुरेसं आहे विरल नायर, कारण हे फक्त नाव नाही तर ब्रँड आहे. गेली 7 ते 8 वर्ष या पालघर पूर्व विभागामध्ये त्यांनी पंचांची भूमिका अदा केलेली आहे आणि खूप एक्सपिरियन्स आहे येथील क्रिकेटचा आणि या विभागाचा देखील. अप्रतिम फलंदाजीचं पृथक्करण पहिल्या 3 षटकांमध्ये, खास करून दिनेश सुतार जो आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला आहे. फुटॉस आहे आदित्यच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. थोडंसं फंबलिंग जरूर, परंतु मिळेल फलंदाजांना ती केवळ एकच धाव. 2 दर्जेदार फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. विजय सुतार एका बाजूने, दुसऱ्या बाजूने दिनेश सुतार. खूप एक्सपिरियन्स खेळाडू आहेत. अनुभव सर्वश्रेष्ठ गुरु म्हणून गणला जातो आणि दोन्ही देखील खेळाडू ओव्हर 10 इयर्स एक्सपिरियन्स ज्या फलंदाजांकडे राहिलाय असे बॅटर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिक्सर किंग्स म्हणून ख्याती राहिलाय. 1 नाही, 2 नाही, 10 नाही, 20 नाही, तर कित्येक टुर्नामेंट ज्याने गाजवलेले आहेत असे 2 फलंदाज. परंतु कागदोपत्री जितके स्ट्रॉंग आहेत त्याच पद्धतीने मैदानात गाजवतील काय बघण्यासारखं आहे. अपसाइड ऑफ स्टंप चेंडूची पिचिंग होती. डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये सजवलेला फटका. रनिंग बिटवीन द विकेट्स खूप सुंदर आहे. चांगला फिटनेस आहे दोन्ही देखील खेळाडूंकडे आणि सडपातळ बांधायचे आहेत. क्रिकेट म्हटलं तर फिटनेस खूपच महत्वपूर्ण गोष्ट आहे. एका क्रिकेटरच्या आयुष्यामध्ये फिटनेसचं खूप मोठं महत्व आहे आणि फिटनेस समवेत त्याचा स्वभाव. कारण एका क्रिकेटरने कुठलीही नशा केली तरी चालेल, परंतु त्याने गर्वाची नशा कधीच करू नये. आजकाल आपण पाहतो काही खेळाडू 1 ते 2 प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड मिळाल्यानंतर त्यांच्या डोक्यामध्ये हवा जाते, परंतु तसं करू नका मित्रांनो आणि खेळाडूंनो. यावेळेस मात्र ऑन साइडला दिनेश सुतारच्या बॅट मधून गाव कॉर्नरच्या कक्षेवरून STMPL षटकार 6. दिनेश सुतार या 7व्या हंगामातील पहिला सामना खेळतोय आणि पहिल्याच सामन्यामध्ये तो नाबाद 30 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. ये साल कुछ अलग रहने वाला है असं दर्शवतोय पहिल्याच सामन्यामध्ये. चांगल्या टच मध्ये बघायला मिळालाय आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे खूप शांत डोक्याने फलंदाजी करतोय. डोक्यावर बर्फ, जिभेवर साखर, कूल माइंडेड आणि काय फलंदाजी केलंय. अर्धशतक साकारेल का क्षमता तर आहे. क्षमतेने शृंगारलेला टेनिस बॉल क्रिकेटच्या परिपटलावरील एक कार्य सम्राट, महानायक, दिग्गज कलाकार, ब्रँड ऑफ बांधन दिनेश. यॉर्कलेनचा चेंडू आहे. मॅच बॉल आलेला आहे त्यांच्या माहितीसाठी. धावांची टोटल मात्र या ठिकाणी पाहायला मिळते प्रोग्रेस कार्डवर फारच वेगाने.
जाऊन पोहोचले. 51 या अंकावर षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर आदित्य दापशे बॉलिंग मार्कवर पाहायला मिळतोय. किंग शिवाजी या संघाच्या माध्यमातून दिनेश सुतारचा अर्धशतक बघायला मिळेल का, कारण अजूनही उर्वरित जर आपण पाहिलं तर जवळजवळ 2.5 षटक ही शिल्लक आहेत आणि या खेळाडूमध्ये ती क्षमता आहे. चांगल्या टच मध्ये नॉट आउट 30, क्लासिकल बॅटर, शास्त्रीय फलंदाजी करणारा खेळाडू. यावेळेस मात्र इन टू द गॅप मध्ये चेंडूला पुश केलाय लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये. दुसऱ्या धावेसाठी वाळलेत फलंदाज आणि खूप चांगलं कॉलिंग, खूप चांगलं कोऑर्डिनेशन, खूप चांगलं कोलॅबरेशन, चांगला ताळमेळ, आंखों ही आंखों में नजारा, समझदार को इशारा काफी होता है. आणि यावेळेस मात्र दिनेश सुतारच्या माध्यमातून खूप चांगली भूमिका अदा करण्यात आली आणि विजय सुतारची तितकीच चांगली 7 धावांची टोटल जाऊन पोहोचले फलकावर. 53 या अंकावर STMPL. येथे तारे आहेत, येथे सितारे आहेत, येथे कमाल आहे, येथे धमाल आहे, येथे धडाका आहे. येणाऱ्या 5 दिवसांमध्ये येथे मनोरंजनाचा धूमधडाका आहे. अजून मेगा स्टार या मैदानामध्ये यायचे बाकी आहेत. अविनाश राजू पवारचा खेळ पाहण्यासाठी अनेक फॅन फॉलोइंग, खुंखार बल्लेबाज म्हणून ज्याची ओळख उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळतील याच स्पर्धेच्या माध्यमातून. आणि त्यांचं नाव घेतल्यानंतर मोठी स्माइल आली सचिन पडवळ यांच्या देखील चेहऱ्यावर, कारण त्यांचा देखील खेळ तितकाच बहारदार. कारण 2022चं कॅलेंडर इयर जर आपण उलगडलं तर धावा बनवण्याची मॅन्युफॅक्चरिंग मशीन आणि ऑरेंज कॅप विनर अर्थातच सचिन रमेश पडवळे सद्यस्थितीमध्ये आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये गुणलेखकाची भूमिका अदा करतायत. धावांची टोटल आहे फलकावर 55 धावा. अधिकृत स्वरूपामध्ये जर आपण पाहिलं तर 4 षटकांचा खेळ हा संपन्न होतोय आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेर 55. ऐकूया डिझेला पुढ्या सामन्याकडे. चला चेंडू कलेक्ट करा. धन्यवाद डीजे. 55 ऑन बोर्ड. 55 धावा फलकावर. दिनेश सुतार माही मार रहा है. आणि आज मात्र अनेक प्रेक्षक राज्य खुश आहेत. बऱ्याच दिवसांनी हे बहारदार फलंदाजी तुम्हा आम्हा सर्वांच्या नजरेसमोर. ऑन साइडला सुचवलेला फटका काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. विजय सुतार बघा किती इंटेलिजंट प्लेअर आहे. त्याला ठाऊक आहे दिनेश सुतार खेळतोय, खेळू द्या. मी ते सिंगल अँड डबल्स वरती फोकस करतोय. डॉट चेंडू खेळण्यापेक्षा येथे मात्र सिंगल अँड डबल्स क्रिकेटमध्ये लाईफ लाईन, फलंदाजांचा श्वास म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. षटक क्रमांक 5 ची सुरुवात आपण पाहतोय. 56 ऑन बोर्ड. 56 धावा. प्रोग्रेस कार्डवर गोलंदाज. यावेळेस चांगला फटका आहे समोरच्या दिशेने, परंतु जणू काही फ्री होम डिलिव्हरी होती. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अगदी जागेमधून डगमगला सुद्धा नाही आणि त्या चेंडूला कलेक्ट केला आपल्या उंजळीमध्ये. तत्पूर्वी धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावर 57 या अंकावर. वाईड ऑफ द ऑफ स्टंप. चेंडूची पिचिंग चांगली बघायला मिळाली. थोडासा टप्पा जो आहे तो दूर ठेवला. ऑफ स्टंप पासून थोडंसं मात्र डिस्टन्स मेंटेन केला. आणि कोविड मध्ये आपण पाहिलं होतं जितकं चांगलं डिस्टन्स तुम्ही ठेवाल तितके सेफ राहाल. आणि एक गोलंदाज म्हणून तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर ऑफ साइड द ऑफ स्टंप फलंदाजापासून चेंडू थोडासा वाईडिश ठेवण्याचं टेम्पटेशन बघायला मिळालं जयेशच्या माध्यमातून. गुड डिलिव्हरी. मासवण एक्सप्रेस म्हणून मला का संबोधलं जातं ते या चेंडूवर त्याने दाखवून दिलं. ही गती आहे, ही स्पेशालिटी आहे, ही ओळख आहे. या खेळासाठी ओळखला गेलाय तो जयेश भोईर हा गोलंदाज. खूप चांगला आणि दर्जेदार प्रदर्शन, सातत्यपूर्वक अखंडपणे खेळणारा खेळाडू. ग्राउंड शॉट आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. चांगल्या पद्धतीने चेंडूला गॅदर करतोय. तत्पूर्वी मिळते फलंदाजांना केवळ एकच धाव. बघा या आधीच्या षटकामध्ये असं वाटलं होतं जणू काही सुनामी आलंय, परंतु आता कृष्णेच्या पात्राप्रमाणे, सूर्या नदीच्या पात्राप्रमाणे चहूबाजूनी शांत विदीर्ण वातावरण. कारण गोलंदाजी मार्कवरती जयेश आहे आणि या षटकामध्ये फलंदाजांना शांत ठेवण्याचं कार्य त्याने केलंय. यावेळेस मात्र अप्रतिम कव्हर ड्राईव्हचा फटका बघायला मिळाला. अप्रतिम दर्जेदार अद्वितीय स्वरूपामध्ये दिनेश सुतार बॅट मधून षटक जर आपण पाहिले तर येथे अधिकृत स्वरूपामध्ये 5 षटकांचा खेळ हा संपन्न झालेला आहे आणि 5 षटकांच्या समाप्ती अखेर 59 59 धावा फलकावर. बघा 6 चेंडूंमध्ये केवळ 4 धावा खर्च केलेल्या आहेत जयेश भोईर या गोलंदाजाने. ब्रँड ऑफ मासवण. खूप सुंदर आणि दर्जेदार गोलंदाजीचं पृथक्करण आपल्याला बघायला मिळतं.
येणाऱ्या अर्धशतकाचा जर आपण विचार केला जो खूपच चर्चेचा विषय राहिलाय, वैयक्तिक 36 या धावसंख्येवर दिनेश सुतार आणि प्रेक्षकांचं लक्ष मात्र आता वेधित झालंय की 6 चेंडू आहेत, 6 चेंडूमध्ये जर दिनेश सुतार याने 14 धावा केल्या तर STMPLच्या 7व्या हंगामाचं पहिलं अर्धशतक आणि दिनेश सुतारच्या बॅटमधून एक ऐतिहासिक खेळ या ठिकाणी बघायला मिळेल का, हे मात्र सध्या क्वेश्चन मार्क आहे. बघूयात काय होईल, कोण करेल वार, कोण करेल पलटवार, ब्रँड ऑफ बांधनचा जलवा बघायला मिळेल का आजच्या दिवसामध्ये, हे मात्र क्वेश्चन मार्क आहे. 36 नॉट आउट, शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता किंग शिवाजी संघाच्या माध्यमातून अनिल गणेशकर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. 59 ऑन बोर्ड लागले गेलेले आहेत. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना, एक काऊ कॉर्नर, एक वाईड स्लॉंग ऑन, एक वाईड स्लॉंग ऑफ, एक डीप स्वीपर कव्हर आपल्याला पाहायला मिळतोय. अनिलचा पहिला चेंडू ऑन साइडला, दिनेश सुतारच्या बॅट मधून लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये फटका पूर्णपणे ओहो हो, सूर्यनारायण देव यांची अतिनील किरण जी नजरेच्या कवाक्षामध्ये पूर्णपणे रुतली गेली आणि त्याचा मात्र इम्पॅक्ट आपण पाहिलाय. या ठिकाणी पंच दर्शवतायत चौकार आणि म्हणूनच व्यावसायिक क्रिकेटर्स काय करतात तर गॉगल्सचा वापर करतात आणि तो तुम्ही देखील करायला शिका. कुठल्याही प्रकारची लाज बाळगू नका. यावेळी जर सन ग्लासेस यूज केले असते क्षेत्ररक्षकाने तर हा झेल कंप्लीट करू शकला असता आणि प्रोफेशनल क्रिकेटपटूंकडून ही गोष्ट शिकण्यासारखी आहे. कारण दुपारचं सत्र सुरू आहे, सूर्यनारायण देव अगदी माथ्यावरती आलेले आहेत आणि अशा या स्थितीमध्ये सूर्याची अतिनील किरण जी नजरेच्या कवाक्षामध्ये रुतली आणि त्या कारणास्तव येथे मात्र जीवनदान मिळालं फलंदाजाला. इथे बॅटची एज, फलंदाजाला मिळेल 1 धाव. धावांची संख्या ओहो, दुसऱ्या धावेसाठी त्या ठिकाणी सॅक्रिफाईस करतील का फलंदाज विजय सुतार? यस, हे सॅक्रिफाईस आहे. शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा हव्या आहेत या अनुषंगाने केलेला हा विकेटचा त्याग आहे आणि या गोष्टी देखील महत्वपूर्ण गणल्या जातात त्या क्रिकेटमध्ये. चला, यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी पहिला ऑफिशियल पुकार आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मधून करीत आहोत. आजच्या दिवसामधील मॅच नंबर 4 मनोर 11 वर्सेस वीर फायटर. दोन्ही देखील संघांचे सुपरस्टार आयकॉन खेळाडू. ज्या वेळेला इनिंग हाफ होईल आपण नाणेफेकीचा कौल परिपूर्ण करण्याकरिता टॉस बॉक्स मध्ये यावं. धावांची टोटल प्रोग्रेस कार्ड वरती जाऊन पोहोचलंय ते एकंदरीत 64. 64 या अंकावर दिनेश सुतार ऑन स्ट्राइक. यावेळेस मात्र आपण बघू शकाल क्रीजच्या डीप मध्ये जाऊन हाय अँड हँडसम मनगटातली जान दर्शवणारा फ्लिक ऑफ द रिच षटकार 6. धन्यवाद. डिस्क चौकी 47. बांधन का टाइगर अभी जिंदा है. 47 नॉट आउट. 47 या वैयक्तिक धाव संख्येवर दिनेश सुतारचा जलवा मैदानाच्या आतमध्ये. वेळेस मात्र मिनी हेलिकॉप्टर बघायला मिळालाय. पहिली धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी जरूर वळतील. येथे आपण बघू शकाल सॅक्रिफाईस करण्यात आलंय ते दिनेश सुतार करिता. ऐकूया डिस्क जॉकीला गोळ्यात नेक्स्ट बॉल कडे. धन्यवाद टीजे. न्यू बॅटर इन मिस्टर निलेश अडल आपल्याला पाहायला मिळत आहेत नॉन स्ट्राइक एंडवर. यावेळेस वन्स अगेन मिनी हेलिकॉप्टर फटका बघायला मिळालाय. जणू काही ऍक्शन रिप्लाय या आधीच स्ट्रोक. ओहो, यावेळेस मात्र आपण बघू शकाल धावचेच्या स्वरूपामध्ये अर्धशतकी खेळीची केवळ आणि केवळ आपण बघू शकाल एका धावेने मात्र हुकलेले आहे. परंतु ही खेळी अविस्मरणीय राहील. काही सुरुवात झालंय, ये तो सिर्फ शुरुआत है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. पहिल्या सामन्यामध्ये 49 धावा दिनेश सुतारच्या बॅट मधून जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे इनिंग साठी. ग्रेट नॉक, ग्रेट बॅटिंग, फिनॉमिनल परफॉर्मन्स. कोण
धन्यवाद डिस्क चॉकी. लास्ट एव्हर वन डिलिव्हरीज रिमेनिंग. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज अनिल गणेशकर किंग शिवाजी या संघाच्या माध्यमातून. टायमिंगचा थोडासा अभाव या फटक्यावर जरूर आपण पाहतोय. दुसऱ्या धावेसाठी वाढलेले फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. इनिंग देखील ब्रेक होते. 6 षटकांचा खेळ हा संपन्न झालेला आहे आणि प्रथम फलंदाजी करत असताना आई एकविरा पोळे हा संघ जाऊन पोहोचलाय प्रोग्रेस कार्डवर. नाणेफिकीचा कौल आपण परिपूर्ण करून घेणार आहोत. टॉस बॉक्स मध्ये लाईव्ह ऍक्शनच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. कॅमेरा या ठिकाणी रोल होईल कॅमेरामॅनच्या माध्यमातून आणि मी विनंती करतोय आदरणीय ईश्वरजी बरड साहेब आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफिकीचा कौल वीर एंटरप्राइजेस प्रेझेंट हा टॉस बॉक्स आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांच्या शुभ हस्ते नाणेफिकीचा कौल आपण करणार आहोत. या ईश्वरजी परड यांच्या शुभ हस्ते एका बाजूने आपण बघू शकाल मनोर 11 संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि मुकेशजी वांगड जे या ठिकाणी दाखल आहेत. दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतायत या स्पर्धेच्या माध्यमातून वीर फायटर अशा 2 संघांमध्ये नाणेफिकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. चॉईस द्यायची आहे दोन्ही देखील संघांना. STMPL 2024 चा हा रणसंग्राम शानदार डौलदार ऐटदार वजनदार क्रिकेटचा नेत्रदीपक दैदिप्यमान सोहळा याची देहा याची डोळा क्रिकेटचा मादक अनुवादक अनुपम निरुपम स्वरूपाचा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. सागर भोवरे देखील या ठिकाणी उपस्थित. दर्जेदार क्रिकेटपटू त्यांचं मनापासून स्वागत. ब्रँड ऑफ हालोली काट्टा असा कॉल करण्यात आलाय. नाणेफिकीचा कौल या ठिकाणी जिंकला जातोय. तर आपण पाहू शकाल मनोर 11 या संघाच्या माध्यमातून. ईश्वरजी बरड आपल्या मनापासून आभार. चला या मुकेश नाणेफिकीचा कौल आपण जिंकलेला आहे. 6 षटकांचा एकंदरीत सामना काय निर्णय असेल? प्रथम क्षेत्ररक्षण. समोरचा संघ आहे वीर फायटर. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील? 60च्या आतमध्ये. आणि त्यासाठी तुमच्या संघामधील महत्वपूर्ण गोलंदाज गौरव जाधव, अक्षय. एकंदरीत किती प्रतीक्षा केली होती या स्पर्धेची? मी आज सकाळी 4:30 उठलेलो. आणि तुमच्या आयुष्यामधील पहिलं प्रेम कोणतं आहे? क्रिकेट की मग वेगळं काय? क्रिकेटच. आपल्या खेळासाठी खूप खूप शुभेच्छा असतील या स्पर्धेच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूने कृपेश हिने आमच्या समवेत जोडले गेलेले आहेत. कृपेश, नाणेफिकीचा कौल जर आपण जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? की आम्ही फिल्डिंगच घेतली असती. मनाविरुद्ध 6 षटकं खेळायचे आहेत. काय टोटल ठरवले? 6 षटकांपर्यंत अमुक एक धावसंख्या झाली पाहिजे. 60-70. कसं वाटलंय आयोजन आणि नियोजन यंदाच्या वर्षामध्ये? चांगलं खूप आहे. चांगलं आहे. आतुरता होती लवकर चालवायची. लवकर चालू झालं. जर तुला 5 पैकी स्टार द्यायचे असते तर या स्पर्धेला किती स्टार देशील? लहानपणी टीव्ही मध्ये कुणाला पाहिलंस आणि प्रभावित झालास की मी देखील क्रिकेट खेळेन, याच खेळाडूच्या पद्धतीने बॅटिंग करेल आणि माझ्या बोट गावाचं नाव, आदिवासी समाजाचं नाव मोठं करेन? सचिन तेंडुलकर आवडता प्लेअर आहे. कृपेश, तुझ्या नावावरती एक जबरदस्त रेकॉर्ड आहे. म्हणजे ग्रामीण भागाला सांगायला आम्हाला आवडेल. जिल्हा परिषद प्रीमियर लीग असो, त्यानंतर आदिवासी मनोर प्रीमियर लीग असो, त्यानंतर तू खास करून पालघर विभागामध्ये देखील बरंचसं क्रिकेट खेळतोस, वाडा विभागामध्ये क्रिकेट खेळतोस. प्लेअर ऑफ द सिरीजच्या किती ट्रॉफीज तुझ्या नावावरती आलेल्या आहेत? काय एवढ्या काय लक्षात ठेवलं नाही. किती 30-40 असतील.
30 ते 40 प्लेअर ऑफ दिस सिरीजचे अवॉर्ड. तर या स्पर्धेमध्ये कन्सिस्टंट ठेवण्याचा प्रयत्न करशील, या स्पर्धेमध्ये देखील ती झलक. नक्की प्रयत्न करेन घेण्याचा. आपल्या देखील खेळासाठी मनापासून शुभेच्छा आहेत. तर हा होता मित्रांनो आणि खेळाडूंनो कृपेश किने ब्रँड ऑफ बोट आपल्याला बघायला मिळाला. तर टॉस बॉक्स मधून न्यूज अशी आहे, नाणेफेकीचा कौल जो जिंकला जातोय मनोर 11 या संघाच्या माध्यमातून आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा धाडसी निर्णय जो स्वीकारला गेलाय. थँक्यू सो मच कॅमेरामॅन अनुराग चव्हाण ब्रँड ऑफ कमारे पालघर डिस्ट्रिक्ट मधील टॉप 3 मधील हा कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचे आपण व्यक्त करूयात आभार. काही संधी डीजे ऑपरेटरला आणि तदनंतर थेट सामन्याला सुरुवात. धन्यवाद डिस्क जॉकी. मुख्य व्यासपीठावर आदरणीय प्रसाददादा गोपीनाथ भोईर दुकटन ग्रामपंचायतचे माजी सरपंच महोदय सरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. तसेच एक उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून देखील त्यांची ख्याती आणि निसर्गप्रेमी व्यक्तिमत्व अशी आणखीन एक त्यांची नवीन ओळख आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. पर्यावरण प्रेमी आहेत आणि अशा या व्यक्तिमत्वाच्या स्वागत सन्मानाकडे आपण वळणार आहोत. सर्वप्रथम प्रसादजी आपण आलात वेळात वेळ काढून, ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याबद्दल STMPL आपले शतशः सदैव ऋणी राहील आणि हे स्वागत सन्मान परिपूर्ण करण्याकरिता मी विनंती करतोय स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय सन्माननीय सुरेंद्रदादा गोवारी जे सावरखंड विभागाचे पोलीस पाटील महोदय आहेत. साहेब आपण आपल्या शुभ हस्ते हे स्वागत सन्मान परिपूर्ण करावं. एक चांगलं आणि दर्जेदार व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं आणि सरांच्या शुभ हस्ते प्रसाददादा गोपीनाथ भोईर ब्रँड ऑफ दुकटन ग्रामपंचायतचे माजी सरपंच महोदय तसेच उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि पर्यावरण प्रेमी व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे पाटील नेटवर्कच्या माध्यमातून मेगा स्क्रीनवर आज मात्र डॅशिंग डायनामिक फुल्ली हँडसम अटायर मध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे या व्यक्तिमत्वासाठी. आगतम स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागत यंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी प्रसादजी वेलकम. यावेळेस मात्र सुंदर फटका सजवला गेलाय. पंचांचे संकेत चौकार आणि प्रसाद गोपीनाथ भोईर यांचं स्वागत केलंय फलंदाजाने या 4 धावांच्या सहाय्याने. गुड शॉट. धन्यवाद डीजे. टार्गेट जर आपण पाहिलं तर भलं मोठं टार्गेट जे सेट करण्यात आलंय 74 धावांचं आव्हान किंग शिवाजी या संघासमोर. मैदानाच्या आतमध्ये आपण सनी दळवीला पाहतोय. हा देखील एक टॅलेंटेड प्लेअर ज्याच्याकडे लेदर बॉल क्रिकेटचा देखील एक्सपिरियन्स आहे आणि पालघर तालुका पूर्व विभागामध्ये बऱ्याचशा स्पर्धांमध्ये खेळण्याचा सातत्यपूर्वक अनुभव ज्याच्याकडे राहिलाय. खास करून सलामीवीर फलंदाज ओपनिंग बॅटर म्हणून त्याला संधी मिळत असते. गतवर्षी याच स्पर्धेच्या माध्यमातून चांगलं प्रदर्शन आणि यंदाच्या वर्षामध्ये देखील तीच चाहूल देत असताना पाहायला मिळतोय चौकाराच्या सहाय्याने. बॅकफुटला जाऊन चेंडूला मात्र पंच केलाय समोरच्या दिशेने. पंच त्या ठिकाणी दर्शवित असताना पाहायला मिळत आहे चेंडू सीमारेषा पलीकडे. STMPL सनी दलवी ब्रँडेड चौकार. डीजे सनी दळवी चांगली फलंदाजी करतोय. सुरुवात खूप महत्वपूर्ण असते परंतु क्रिकेटमध्ये सुरुवातीपेक्षा तुम्ही शेवट कशा रीतीने करतायत याला जास्त महत्व दिलं जातं. फिनिशिंग टच वेल बिगिनिंग इज अ हाफ सक्सेस. यावेळेस मात्र गुडघ्याचा प्रभावी वापर ऑन साइडला लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये 1 बाउन्स 2 बाउन्स अँड ओव्हर दी रोप. चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार. Raghu Pinzrata ala, Raghu Pinzrata
डीजे आणि किशोर वायडा आहेत म्हणजे अशा प्रकारचं संगीत तुम्हाला ऐकायला मिळेल. क्वालिटी डीजे ऑपरेटर म्हणून त्यांची ओळख आहे. पालघर डिस्ट्रिक्टमध्ये मोठमोठ्या पबमध्ये सॉन्ग मात्र प्ले करण्याचा त्यांना अनुभव आहे. आणि आम्ही त्यांच्या समवेत एक स्पर्धा केली होती, जिल्हा परिषद प्रीमियर लीग मायबाप विठ्ठल रुक्मिणी क्रीडा संकुल दहिसर येथे. आणि काय त्या स्पर्धेला गाजविलं होतं. किशोर वायडा यू ब्युटी आउटस्टँडिंग क्वालिटी डीजे ऑपरेटर म्हणून त्यांची ओळख बघायला मिळते. आणि या देखील स्पर्धेला 4 चांद लावण्याचं कार्य ते करत आहेत. धावांची टोटल फलकावरती जाऊन पोहोचले ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 13 या अंकावर. एंड ऑफ द व्हेरी फर्स्ट ओव्हर 13 रन ऑन टू द प्रोग्रेस कार्ड. लॉस ऑफ विदाउट लॉस 0 विकेट. एस डीजे धन्यवाद. डिस्क चौकी 13 धावा फलकावर. 13 सप्टेंबर 1969 क्रिकेटच्या परिवेशामधील क्रिकेटच्या क्षितिज वलयावरील नामचीन खेळाडू शेन वॉर्न या खेळाडूचा जन्मदिवस. ज्या खेळाडूने 708 विकेट्स कसोटी क्रिकेटच्या परिपटलावर परिपूर्ण करून दाखवले. 2008 मध्ये राजस्थान रॉयल्स या संघाला पहिलं IPLचं टायटल मिळवून दिलं. आणि 1996 कॅलेंडर इयरमध्ये काय जबरदस्त ओव्हर 70 विकेट्स कसोटी क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये आपल्या नावे कोरणारा शेन वॉर्न आणि त्याची आठवण करून देणारा 13चा आकडा मात्र आता समोर येतोय. ऑन साइडला फुलटॉस स्वरूपातील चेंडू स्मॅश केलाय. आउट ऑफ द पार्क 6. रुपेश वनगा ब्रँड ऑफ तामसई ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू. यावेळेस मात्र काय फलंदाजी. फुलटॉस होता. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये ज्याला लॉलीपॉप म्हटलं जातं आणि म्हणतात ना की आयुष्यामध्ये अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण हा कधीच वाया जाऊ द्यायचा नसतो. आणि क्रिकेटमध्ये जर फुलटॉस चेंडू तुम्हाला मिळेल तर कधीच सोडू नका. आणि त्या संधीचं सोनं केलं रुपेश वनगा ब्रँड ऑफ तामसई या खेळाडूला आपण पाहतोय. षटकाराला त्याच्या बॅटमधून फुटॉस आहे. साईडला कन्वर्ट करण्यात आला. एक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने येत आहेत. आणि योग्य लेंथ अँड लाईन थोडासा सूर मात्र जो शॅडो झालाय गोलंदाजासाठी. गोलंदाज जर आपण पाहिला तर अजय नोकते ब्रँड ऑफ दहिसर याला आपण पाहतोय. STMPL 2020 मध्ये ज्याने एका हंगामामध्ये 2 हॅट्रिक्स आपल्या नावे केल्या होत्या, परंतु या षटकामध्ये तितकीशी चांगली गोलंदाजी झालेली नाहीये. 2 फुलटॉस चेंडू त्याने हाताळलेले आहेत. थोडंसं कंट्रोल ठेवावं लागेल ते आपल्या हातखंडावर या एकंदरीत षटकामध्ये. रुपेश वनगा वन्स अगेन ऑन स्ट्राइक. यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड स्मॅश केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. मिस्टर जयेश डगला कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीयेत. फलंदाज रुपेश वनगाच्या खेळीला पूर्ण विराम. गॉन.
वेलकम बॅक. 2 षटकांचा खेळ येथे परिपूर्ण होतोय आणि मंगेश जाधव ब्रँड ऑफ तामसे सध्या गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आम्हाला सूचित करतायत की या 2 षटकांच्या समाप्ती अखेर 22 धावा या फलकावरती सजलेल्या आहेत. 2 फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूने जयेश भोईर ब्रँड ऑफ मासवण इन ॲक्शन आहे आणि त्याच्या साथीने सनी दळवी आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 ला इथे सुरुवात होते. आई एकविरा पोळे संघाच्या माध्यमातून अजय कुवरा षटक क्रमांक 3 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. STMPL 2024चा हा दैदिप्यमान सोहळा तुम्हा आम्हा सर्वांच्या नजरेसमोर रंगत असताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अतिशय वेगवान स्वरूपामध्ये स्पायसी गोलंदाजीचं पृथक्करण अँडी रॉबर्ट्स कॉपीबुक स्टाईलने हा चेंडू मात्र हाताळला गेला. 29 जानेवारी 1951 मध्ये जन्मलेला असा एक खेळाडू. कारण 30 वर्ष जर आपण मागे गेलो तर वेस्ट इंडिजचं क्रिकेट म्हणजे जे तिखट गोलंदाजीसाठी ओळखलं जायचं, ज्या काळामध्ये माल्कम डेंजिल मार्शल, कर्टली एम्ब्रॉस, कॉर्टनी वॉल्श, अँडी रॉबर्ट्स, जोएल गार्नर सारखे गोलंदाज खेळायचे. यावेळेस मात्र आपण बघू शकाल खडे खडे ब्रँड ऑफ मासवण जयेश भोईरच्या बॅट मधून षटकार 6. धन्यवाद. डीजे क्लास खेळाडू आहे, कूल माइंडेड, परंतु म्हणतात ना की सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग. मैदानाच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारचा मात्र ॲटिट्यूड नाही, परंतु खेळ इतका सुंदर आहे जयेश भोईर या खेळाडूचा जो बघण्यासारखा असतो आणि यावेळेस देखील तेच दर्शवतोय. पुन्हा एकदा खडे खडे बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक लागोपाठ पाठोपाठ 2 चेंडू 2 षटकार. मासवण एक्सप्रेस ऑन फायर. डीजे ही पोच पावती आहे. यंदाच्या वर्षामध्ये युवा मासवण संघ प्रत्येक आठवड्या अखेर एक चमचमणारा करंडक आपल्या नावे का करतोय? कारण त्यांच्या संघामध्ये अशा प्रकारचे खेळाडू आहेत. जयेश भोईरच्या बॅट मधून 2 चेंडूंमध्ये 2 षटकार. मॅन इन गोल्डन टच, सुप्रीम टच, प्राईम टच. काय फलंदाजी तिसरा खेचेल का? खडे खडे षटकार खेचतोय. काही चेंडूवरती नजर असेल फलंदाजाची. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 3 चेंडू 3 षटकार. शंखनाद शंखनाद शंखनाद. जयेश भोईर यू ब्युटी. DJ Rex in the mix. डीजे 3 चेंडूंमध्ये खळबळ खळबळ खळबळजनक फलंदाजी. जयेश भोईरची बॅट लहरताना पाहायला मिळते, बहरताना पाहायला मिळते. झुंजार, विस्फोटक, आक्रमक, चित्रभानू, ज्वलंत फलंदाजी. अवकाशामध्ये सूर्यनारायण देव तप्त झालेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये जयेश भोईर अग्नि दिव्य पेलतोय आणि खऱ्या अर्थाने रसिक मायबाप प्रेक्षक वर्गांच्या गळ्यातील ताईत बनलाय. तो या क्षणाला चौथा खेचेल का? 3 चेंडू 3 षटकार. मासवण एक्सप्रेस काय फलंदाजी. अद्वितीय, अलौकिक, अजरामर, अविस्मरणीय फलंदाजी. येथे गतीमध्ये परिवर्तन केलं ते अजय कुवरा या गोलंदाजाने. त्याचा फायदा देखील मिळाला. या आधीचे 3 चेंडू वेगवान होते आणि ज्या स्पीडने चेंडू डिलिव्हर केले होते त्याच स्पीडने मात्र डिस्पॅच देखील करण्यात आले. ते षटकारासाठी ही स्पेशालिटी जयेश भोईर या फलंदाजाची. धावांची टोटल तब्बल फलकावर फ्लाय झालंय 41 41 या अंकावर. व्हॉट अ सेन्सेशनल बॅटिंग. प्रॉलिफिक बॅटिंग. दर्जेदार फलंदाजीचं पृथक्करण सद्यस्थितीमध्ये. 41 धावा या फलकावर. इकडे आड तिकडे विहीर. षटकार चौकारांचा शंखनाद पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 मधील शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन अजय कुवरा राईट आर्म ओव्हर दी विकेट. आडवा पट्टा या ठिकाणी मात्र बघायला मिळाला. सनीच्या माध्यमातून पंच दर्शवत आहेत. 22 आहे. पंजा समोर आलाय.
अधिकृत स्वरूपामध्ये 3 षटकांचा खेळ इथे संपन्न होतोय आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलक जाऊन पोहोचलाय ते 42 या अंकावर. पाण्याची सुव्यवस्था मैदानाच्या आतमध्ये आता केली जाईल, कारण 3 षटकांचा खेळ जो संपन्न झालेला आहे. सध्या कल्पेश भोईर देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत आणि मी आवर्जून उल्लेख करेन कल्पेश भोईरचा. गतवर्षी देखील खूप सहकार्य या व्यक्तीने केलं होतं या स्पर्धेसाठी. अफाट मेहनत. 42 पलकावर विजयासाठी जर आपण पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 चेंडूंमध्ये ॲक्युरेट आपण पाहू शकाल 32 धावांचं टार्गेट जे समोर पाहायला मिळतं. 18 बॉल रिमेनिंग अँड 32 रन्स रिक्वायर्ड टू विन अशा स्वरूपाची स्थिती पाहायला मिळते. कल्पेश भोईर म्हणजे स्पर्धा नियोजित करणं ही साधी सोपी गोष्ट नाहीये. जवळजवळ 30 ते 40 दिवस तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी द्यावे लागतात. खूप चांगल्या प्रकारे मेहनत करावी लागते. मी संपूर्ण कमिटीचं या ठिकाणी कौतुक करेन. अध्यक्ष महोदय आदरणीय प्रशांतदादा शिवराम गोवारी, उपाध्यक्ष महोदय मुकेश जयराम गोवारी, उपाध्यक्ष महोदय आदरणीय ईश्वर वसंत बरट, खजिनदार महोदय हेमंत पांडुरंग गोवारी, सहखजिनदार सचिन रमेश पडवळे, सचिव अविनाश राजू पवार आणि सहसचिव अजय दामू दाभाडे या सर्व कमिटीचं आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. खूप चांगली मेहनत. म्हणतात ना की दिव्याला दिवा जोडला तर दीपमाळ बनते, फुलाला फुल जोडलं तर फुलहार बनतं आणि माणसाने माणूस जोडला तर माणुसकीचं नातं तयार होत असतं. मातीने एकी केली तर वीट बनते, विटेने एकी केली तर भिंत बनते आणि भिंतीने एकी केली तर घर बनते. आपण आदिवासी समाज बांधवांनी का एकत्रित येऊ नये ही भूमिका मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. आणि प्रशांत गोवारी प्रेझेंट काय प्लॅटफॉर्म आहे, परंतु येथून चांगलं तिकीट निवडा. असा विचार करा की इतकं मोठं प्लॅटफॉर्म जर आपल्याला दिलंय तर असं तिकीट निवडा की जे थेट तुम्हाला IPL पर्यंत घेऊन जाईल. एक तरी आदिवासी समाज बांधव जर IPL खेळू शकला, जर देशासाठी खेळू शकला तरी खूप मोठी गोष्ट आहे. आज आपण खुल्या गटातील टेनिस क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडू पाहिले असतील ज्यांनी आदिवासी समाजाचं नाव मोठं केलेलं आहे आणि अगदी त्याच पद्धतीने आपल्याला जो प्लॅटफॉर्म मिळालेला आहे त्या प्लॅटफॉर्मचा योग्य वापर आपण जरूर करायला हवा, हे विसरू नका. आज टेनिस क्रिकेट देखील मागे राहिलेलं नाहीये. हा खेळ ग्लोबल झालेला आहे. म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत, दिल्लीपासून दुबईपर्यंत ज्या खेळाचा बोलबाला आहे, आखाती देशांमध्ये देखील टेनिस क्रिकेट फार मोठ्या प्रमाणावरती खेळलं जातं. आणि म्हणूनच टेनिस क्रिकेटमध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर स्वतःच्या खेळावर फोकस करायला शिका. चांगला खेळ सातत्यपूर्ण खेळायला शिका आणि तुमच्या चांगल्या खेळासमवेत चांगला तुमचा स्वभाव हा खूप मॅटर करतो. कारण क्रिकेटमध्ये सचिन रमेश तेंडुलकर आणि विनोद कांबळी सेम टॅलेंट सेट एकत्रित आले, परंतु एकच खेळाडू मोठा झाला. कारण तुमचा स्वभाव हा खूप मॅटर करतो. तो क्रिकेटच्या खेळामध्ये तुमची वागणूक खूपच महत्त्वपूर्ण गणली जाते. ज्या पद्धतीने आपण सचिन रमेश तेंडुलकर मुंबई मायानगरीमध्ये 7 बेट्यांच्या शहरामध्ये त्याचा एका गरीब घराण्यामध्ये जन्म झाला, परंतु गुरु मिळाले रमाकांत आचरेकर आणि एका गरीब घरातील मुलगा जो क्रिकेट खेळू लागला आणि थेट भारतरत्न म्हणून त्याची ओळख बघायला मिळते. का? कारण त्याच्याकडे चांगल्या खेळासमवेत चांगला स्वभाव देखील होता आणि ही गोष्ट खूपच महत्त्वपूर्ण आहे. वळूयात आपण सामन्याकडे, जिथे गोलंदाज जयेश ऑन साइडला सजवलेला फटका आहे. इंटू द गॅप मध्ये चेंडू दंड 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 करत निघून चालला आहे. STMPL चौकार 4. आई झुमका वाली पोर आई लगीन दडीले चालली. आई झुमका वाली पोर आई लगीन दडीले चालली. धन्यवाद डिस्क चौकी. अप्रतिम फलंदाजीचं प्रत्यक्करण आजच्या दिवसामध्ये सनी दळवीच्या बॅटमधून चौकारांची लयलूट करणारी बहारदार असरदार फलंदाजी, रंगतदार फलंदाजी. यावेळेस पुन्हा चेक डाऊन साइडला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये बॅक टू बॅक 2 चेंडू 2 चौकार. सनी दळवीचा जलवा मैदानाच्या आतमध्ये. क्वालिटी बॅटिंग. धन्यवाद डीजे. 50 ऑन बोर्ड, 50 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. सनीच्या बॅटमधून आतापर्यंत 5 चौकार या इनिंग मध्ये आलेले आहेत. सुपर बॅटिंग. येथे फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे सरसावले गेलेत. सुंदर जल परिपूर्ण केला जातोय. सनी दळवीच्या खेळीला येथे पूर्ण विराम. कोण?
धावांची संख्या जर आपण तपासून पहिली फलकावर आतापर्यंत एक्युरेट 5/0 धावा झालेल्या आहेत. 24 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली तर 15 चेंडूंचा खेळ हा शिल्लक आहे आणि 15 चेंडूंमध्ये विजयासाठी किंग शिवाजी या संघासमोर 24 धावांचं टार्गेट हे समोर पाहायला मिळतं. पूर्णपणे बॅलन्सिंग अवस्थेमध्ये हा सामना आहे, परंतु क्रिकेटचा खेळ हा फार रोमांचक आहे, रोचक आहे, चित्ताकर्षक आहे, लक्षवेधी आहे. या खेळामध्ये कधी काय होईल आपण सांगूच शकत नाही. महान अनिश्चिततेचा असा हा खेळ आहे. क्रिकेट इज द गेम ऑफ मायटी अनसर्टनिटी. कधी कधी क्रिकेटच्या खेळामध्ये एका चेंडूमध्ये 10, 12, 14 धावा देखील होतात. कधी कधी एका चेंडूमध्ये 1 धाव सुद्धा होत नाही. हेच तर क्रिकेट आहे ना मित्रांनो. म्हणून या खेळाचा डंका इतका वाजला तो संपूर्ण जगभर. गगन भरारी आसमंत दनानून सोडणारा खेळ, गरुड झेप घेणारा खेळ. म्हणूनच तरुण खेळाडू सांगतात की सध्या क्रिकेट खेळतोय परंतु मेल्यानंतर स्वर्गात देखील आम्हाला क्रिकेट मिळू दे. इतकं हे क्रिकेटचं वेळ जे फोफावू लागलंय. कारण की या खेळामध्ये एक वेगळीच लयलूट आहे, वेगळाच आकर्षण आहे, वेगळाच रोमांच आहे या खेळामध्ये. आणि तुमच्या ऑफिसचं प्रेशर, तुमच्या घरामधील प्रेशर, तुमच्या संसारामधील प्रेशर, मनातील ओझं सर्व हलकं करणारा खेळ म्हणजे क्रिकेटच आहे. येथे घाम गाळल्यानंतर मात्र तुम्ही एका वेगळ्या जगामध्ये प्रस्थान करत असता आणि म्हणून या खेळाची ओळख ही मात्र सर्व दूर आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आसराला या ठिकाणी परतला जातोय. फलंदाज पहा. फिफ्टी ऑन बोर्ड. सामन्याला कलाटणी देणारा षटक आपल्याला पाहायला मिळतं जयेश डगलाच्या माध्यमातून. विजयासाठी अजूनही 24 धावांची निकड पाहायला मिळते. उर्वरित चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली तर गुणलेखक आम्हाला सूचित करतायत ॲक्युरेट. तेरा चेंडूंचा खेळ उर्वरित स्वरूपामध्ये. 13 चेंडू 24 धावा, 24 धावा 13 चेंडू अशा स्थितीमध्ये हा सामना पाहायला मिळतोय. न्यू बॅटर इन होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर रोशन जाधव, ब्रँड ऑफ मनोहर पाटील पाडा. एक गुणलेखक म्हणून पालघर जिल्ह्यामध्ये खूप चांगली ओळख त्याने प्रस्थापित केलेली आहे. एक चांगला कबड्डीपटू म्हणून देखील त्याची ओळख पाहायला मिळते. आणि आता फलंदाजाच्या भूमिकेमध्ये रोशन. ऑन साईडला खेळायचं होतं परंतु यावेळेस आपण बघू शकाल गतीमध्ये खूप चांगलं परिवर्तन. अतिशय धीम्या गतीने हा चेंडू मात्र हाताळला गेला. एंड ऑफ दी 4th ओव्हर. 4 षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि फलकावरती धावा आहेत 50. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि विजयासाठी किंग शिवाजी या संघासमोर 24 धावांचं टार्गेट समोर. ऐकूया डीजेला ओळ्या सामन्याकडे. डिस्क चौकी. 12 बॉल रिमेनिंग, 24 रन्स रिक्वायर्ड टू विन. गोलंदाजी मार्कवर मिस्टर निलेश हाडळ याला आपण पाहू शकताय. चांगला दर्जेदार खेळाडू, मोस्ट एक्सपिरियन्स प्लेअर म्हणून ज्याची ओळख या 7 हंगामांमध्ये सातत्याने खेळणारा क्रिकेटपटू आपल्याला पाहायला मिळतोय. इन ऍक्शन. पहिला चेंडू घेऊन या षटकामधील. यावेळेस मात्र इनसाइड आउटचा फटका आहे. पूर्णपणे निर्जन स्थळी नो मॅन लँड झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. सुरेख पद्धतीने आपण बघू शकाल रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही देखील फलंदाजांच्या माध्यमातून. आणि धावांची संख्या मात्र या ठिकाणी हलकीशी उंचावली गेले फलकावर 52 या अंकावर. 11 चेंडू आणि 22 धावा असं समीकरण आहे. जोपर्यंत जयेश भैर मैदानाच्या आतमध्ये आहेत तोपर्यंत हा सामना पूर्णपणे किंग शिवाजी संघ अशा पल्लवीत राहून नक्कीच वावरेल. कारण तो क्लास राहिला. या आधीच्या षटकामध्ये त्याने 3 चेंडूंमध्ये 3 षटकार खेचलेले आहेत आणि चांगल्या सेल्फ कॉन्फिडन्स सहित फलंदाजी बघायला मिळते. बस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सन्मान दिला तो जयेश भोईर फलंदाजाने. हा अनुभव आहे तो निलेश हाडळ गोलंदाजाकडे आणि त्याचा पुरेपूर वापर या ठिकाणी करतोय. ज्या पद्धतीने या इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं ग्लेन मॅकग्राथ खूप कमी गती त्या गोलंदाजाकडे, परंतु आपला अनुभव, आपलं कसब कला कौशल्य त्याने यूज केला आणि 124 कसोटी सामन्यांमध्ये तब्बल 563 विकेट्स आपल्या नावे त्याने कोरले. आणि म्हणूनच क्रिकेटमध्ये बऱ्याच गोष्टी
मात्र तुम्हाला अंतर्भूत कराव्या लागतात तुम्हाला जर विजयी व्हायचं असेल आणि दिवसेंदिवस स्वतःला अपडेट देखील करावं लागतं. येणारे चेंडू शिल्लक आहेत येथून ॲक्युरेट 9 आणि 9 चेंडूंमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 21 धावांचं टार्गेट या समोर आहे. बदल ही अशी एकमेव गोष्ट आहे जी तुम्हाला सातत्याने सुसंधी उपलब्ध करून देत असते आणि तो बदल यावेळेस मात्र गोलंदाज करतोय आपल्या वेगामध्ये. रोशनच्या खेळीला देखील पूर्णविराम. निलेश आडलच्या अकाउंटमध्ये विकेट. फलंदाज बाद. अरे नेहमीच असतंय फुलाला नवा घेतच नाही माघार घाटातल्या या वाघाचा दरारा कायम वाढल्यावर धन्यवाद. डिस्क जॉकी. सामन्याला कलाटणी देणारा हे षटक बघायला मिळालंय परंतु हे क्रिकेट आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत जो क्रिकेटपटू लढतो तोच क्रिकेटच्या मैदानामध्ये मोठा होतो आणि येथे तुमच्याकडे चेंडू शिल्लक आहेत 8 धावा हव्या आहेत त्या अजूनही 21. न्यू बॅटर इन. नवीन फलंदाज. STMPL 2024 या स्पर्धेचे प्रेसिडेंट आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रशांत गोवारी. काय व्यक्तिमत्व राहिलंय. एका खेळाडूच्या भूमिकेमधून जर आपण पाहिलं तर एक दर्जेदार क्रिकेटपटू परंतु आपल्या समाजातील खेळाडूंचा विकास व्हावा त्यांना चांगला प्लॅटफॉर्म मिळावं म्हणून सातत्याने कार्यरत आणि मैत्रीच्या विश्वामधील किंग मेकर पर्सनॅलिटी. कारण मला तरी वाटतं या पालघर तालुका पूर्व विभागातील 50 ते 60 गावं त्यांनी जोडून ठेवलेले आहेत. प्रत्येक गावामध्ये एक जिवलग मित्र त्यांचा जरूर तुम्हाला बघायला मिळेल आणि असा हा क्लास पर्सनॅलिटी सध्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. प्रशांत गोवारी नॉन स्ट्राईक एंडवर. धावांची टोटल प्रोग्रेस कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते 54 54 धावा. वन्स अगेन निलेश. स्लोवर 1 स्वरूपातील चेंडू होता. ऑफसाईडला एक्झिक्यूट करण्यात आलाय. पहिली धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी वळतील कारण स्ट्राईक हवी आहे ती जयेश भोईरला परंतु या ठिकाणी यष्टीरक्षक दिनेश सुतारचा क्लास चित्त्याच्या चपलाईने चेंडूला कलेक्ट करून यावेळेस आपण बघू शकाल धावचीच्या स्वरूपामध्ये तितकीच चांगली साथ मिळाली ती कल्पेश भोईर याचा रॉकेट थ्रो. जणू काही रवींद्र जडेजा कॉपीबुक स्टाईलने तो रॉकेट थ्रो बघायला मिळाला कल्पेश भोईर आणि जबरदस्त जुगलबंदी दिनेश सुतारच्या माध्यमातून. हा जोश हा जल्लोष हा ओसंडून वाहणारा आनंद हा उत्साह सांगून जातोय ही विकेट किती महत्वपूर्ण होती. फलंदाज बाद. सहा चेंडूंचा खेळ उर्वरित स्वरूपामध्ये विजयासाठी 19 धावांचं टार्गेट हे समोर पाहायला मिळतं. 19 रन्स रिक्वायर्ड टू विन. जबरदस्त स्वरूपाचं यष्टीरक्षण दिनेश सुतारच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थाने हृदयाचे ठोके मात्र चुकले त्या क्षणाला कारण स्ट्राईक राखून ठेवायची होती. आपल्याकडे जास्तीत जास्त धावा देखील हव्या होत्या त्या जयेश भोईर परंतु म्हणतात ना की क्रिकेटमध्ये सर्व निर्णय आपले नसतात. काही निर्णय वेळेचे देखील असतात. भगवान की माया कभी धूप तो कभी छाया आणि यावेळेस 6 चेंडूंचा खेळ उर्वरित 19 धावांचं टार्गेट समोर. प्रशांत गोवारी ब्रँड ऑफ सावरकंड आज मात्र हिरो बनण्याची संधी आहे. 6 बॉल रिमेनिंग 19 रन्स रिक्वायर्ड टू विन. गोलंदाज जयेश डगला गोलंदाज ट्रॅकवर. 2 संघांमध्ये सुरू असलेली कडवी लढत कडवी झुंज कडवा संघर्ष चेंडू आणि फळीमधील द्वंद्व युद्ध टणक स्वरूपाच्या खेळपट्टीवर शगुन डेव्हलपरचं ऐतिहासिक मैदान गजबजलेल्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. जयेश डगला पहिला चेंडू घेऊन यावेळेस स्मॅश केलाय प्रशांत गोवारी. लई भारी षटकार. 6 चला चेंडू उपलब्ध करून द्या. चहामध्ये खारी बिस्किट मध्ये मारी आणि क्रिकेटमध्ये प्रशांत गोवारी हे समीकरण नेहमीच लाभदायक ठरतं. आता चेंडू शिल्लक आहेत 5 आणि विजयासाठी 13 धावांचं टार्गेट समोर पाहायला मिळतं. व्हॉट अ मॅच.
फुलटो स्वरूपातील चेंडू ऑन साइडला स्मॅश केलाय. बॅक टू बॅक 2 चेंडू 2 षटकार. क्या बात आहे. घरामध्ये आई, फुलामध्ये जाई आणि जुई, शिर्डीमध्ये साई आणि आदिवासी क्रिकेटमध्ये एकच प्रशांत भाई. जलवा सुरू आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. आता चेंडू शिल्लक आहे 4 आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर ॲक्युरेट 7 धावांचं टार्गेट समोर. आदरणीय प्रसाददादा गोपीनाथ भोईर यांच्याकडून या फलंदाजीसाठी 200 रुपयांचा कॅश प्राइज कॉमेंट्री स्टुडिओमध्ये जमा करण्यात आलाय. STMPL चे प्रेसिडेंट सद्यस्थितीमध्ये स्वतःचा खेळ काय क्लास स्वरूपामध्ये दर्शवत आहेत. आउटस्टँडिंग पीस ऑफ बॅटिंग. 2 चेंडूंमध्ये 2 षटकार. सेल्फ कॉन्फिडन्स हाय लेवलला पाहायला मिळतोय. लॉफ्ट करायचं होतं यावेळेस मात्र नशिबाची देखील साथ मिळाले. क्षेत्ररक्षण थोडंसं ढासळलेलं बघायला मिळालं. तारांबळ उडाली, पाय लटपटले गेले ते क्षेत्ररक्षकांचे आणि तत्पूर्वी आपण बघू शकाल मोठ्या कसोशीने आणि चपळाईने या ठिकाणी 1 धाव कंप्लीट करतायत फलंदाज. चेंडू शिल्लक आहेत 3 आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 6 धावांचं टार्गेट समोर. सामना जर बरोबरीत सुटला तर दोन्ही देखील संघांना 1-1 गुण जो विभागून दिला जाईल. 3 बॉल रिमेनिंग, 6 रन्स रिक्वायर्ड टू विन. प्रणय दुमाळा ऑन स्ट्राइक. व्हॉट अ सुपर मॅच. 3 बॉल रिमेनिंग, 6 रन्स रिक्वायर्ड टू विन. युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षकांची संख्या मात्र आता गगनाला भिडू लागले कारण सामना अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये, हाय व्होल्टेज अटीतटीचा सामना. यावेळेस मात्र स्मॅश केलाय प्रणय दुमाळाच्या बॅट मधून. खेळ खल्लास. विजयावर शिक्कामोर्तब. षटकार 6. व्हॉट शॉट.